48 आवर्सचे पैसे येतील. 48 आवर्सचे पैसे येतील ना. 48 पैसे येतील ना. 48 आवर्सचे पैसे येतील ना. 48 आवर्सचे पैसे येतील ना. 48 आवर्सचे पैसे येतील ना. डेबिट अमाऊंट मला झालेलं आहे ना, ते मला लगेच क्रेडिट झालं IRCTC कडून, तरच मी यांना पैसे देणार. मॅडम आपलं नाव काय? शुभांगी काकडे. शुभांगी काकडे. एज काय असेल मॅडम? 22. झालं की तिकीट मी काढलं, पण ते काही कारणास्तव कॅन्सल झालं. पण मला माहिती नव्हतं की ते कॅन्सल झालेलं आहे. त्या TCने पोलिसांना बोलवलं, मग काही न झालं म्हणून त्यांनी फिमेल पोलीस बोलवली. त्या मला म्हणल्या एक फॉर्म येईल, त्या फॉर्मवर तुम्ही कंप्लेंट लिहा, IRCTCची किंवा UTS ॲपची कंप्लेंट लिहा. ती कंप्लेंट आम्ही पुढे पाठवू आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमचे 15 रुपये क्रेडिट होतील. तर मी म्हणलं ठीक आहे, मग मला हे असं फाईन नाही भरावी लागणार ना. तर त्या म्हणल्या की फाईन तर भरावीच लागेल. तर म्हणलं मग काय फायदा आहे माझा की हे सगळं फॉर्म भरू, हे सगळं पाठवू, कंप्लेंट करू. जर मला फाईन भरायचीच आहे तर मी आत्ता फाईन भरून निघेन ना, कारण मला घाई आहे. ती पोलीस मला बोलली की तुला पे करावंच लागेल, तू इथे भांडत बसू नको, हे व्हॉइस रेस करू नको तुझा, तुला पे करावंच लागेल. ऑब्व्हियसली जर मी तिकडे व्हॉइस रेस केला असता तर त्यांनी एकाच वेळी माझ्यावर हात पण उचलला असता, जो मी परत उचलू शकत नव्हते. कारण जर मी उचलला असता तर मग माझ्यावर केस झाली असती. कसं आहे ना की प्रश्न हा 280 रुपयाचा नाहीये जो मी तिथे पे केला. ठीक आहे, प्रश्न हा आहे की त्या पूर्ण प्लॅटफॉर्मवर जेवढी लोक होती त्यांच्यामध्ये जिथे मी उभी होते, लोकांना वाटत होतं की माझ्याकडे तिकीट नाहीये, किंवा जर ही मुलगी एवढी सुशिक्षित दिसते तर हिने 15 रुपयाचं तिकीट काढलेलं नाहीये फक्त, म्हणजे काय फालतूगिरी आहे. जर म्हणजे मला तर वाटतं प्रत्येकाची एक आयडेंटिटी आहे, प्रत्येक माणूस मेहनतीने कमवतो आणि मेहनतीने कमवण्यासाठीच आपण बाहेर जातो. कोणालाच हाऊस नसते सकाळ सकाळी एवढे ट्रेन्स पकडायची, तिकीट काढायची, निघायची. माणूस घरात आराम करू शकतो. पण मेहनतीने पैसे कमवलेले जर आपल्याला आपली चूक नसतानाही कुठेतरी पे करावे लागतात तर ती गोष्ट चुकीची. मी तिकडे त्यांना खूप समजवलं, पण त्या TCने ती गोष्ट पकडून ठेवली आणि जिथे जिथे मी आन्सर करत होते तिथे तिथे ती मला हेच म्हणत होती, तो ऍप तुमच्या फोनमध्ये डाउनलोडेड आहे तर ती गोष्ट तुमची चुकीची आहे, आमची चुकीची नाहीये. आणि रेल्वेचा आणि या UTS ऍपचा काहीही संबंध नाहीये. मग तुम्ही का त्याची जाहिरात लावताय? ऍट दी एंड काय झालं की त्या TC म्हणल्या की हिला फाईन भरावंच लागेल आणि हिला सांगा की हिच्या फोनमधून हा व्हिडिओ डिलीट करायला. मला UTS ऍपने कसं हे फसवलं गेलंय, तर मी हे व्हिडिओ पोस्ट करणार म्हटलं. मला इथे कोणाचा बाप पण नाही थांबू शकत हा व्हिडिओ पोस्ट करण्यापासून. कारण जर तुम्ही तिकीट काढताय आणि जर ते काही स्टेशन नंतर कॅन्सल होतंय तर तुम्ही ऑब्व्हियसली ट्रेनमध्ये तर तिकीट काढूच शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर TCने पकडलं तर तुम्हाला फाईन भरणं अनिवार्य आहे. मग एकतर हा स्कॅम आहे किंवा मग हे फ्रॉड आहे ना. जसं रेल्वे पोलीस तिकडे जे होते त्यांनी फक्त रेल्वे अधिकाऱ्यांची बाजू घेतली, गोष्ट नाही बघितली. त्यांनी मला फोर्स केला, त्यांच्या युनिफॉर्मचा यूज करून त्यांनी मला फोर्स केलाय की हे पैसे, हे फाईन भरण्यासाठी, बस, अजून काहीच नाही. आणि ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे. इंडियन रेल्वेज अँड आय सिरियसली फेल्ट की मी खूप घाणेरड्या सर्व्हिसेससाठी पैसे भरते.